दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राहुरी शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा छायाचित्रासह बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं मंगळवारी 24 मार्चला सायंकाळी याबाबत फिर्याद दिली गेली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुरी शहराध्यक्ष संतोष रघुनाथ आघाव यांनी ही फिर्याद दिली आहे. राहुरीची गती या व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा सुरू असताना एका व्यक्तीनं माजी आमदार तनपुरे यांचं छायाचित्र पोस्ट करून त्याखाली अत्यंत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. संबंधित मजकुराचा स्क्रीनशॉट घेऊन तो पुरावा म्हणून फिर्यादीसोबत जोडला गेलाय. या प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय. राहुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते मिळून फिर्याद देण्यासाठी आलो आहोत. या राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याविषयी राहुरीची गती या व्हॉट्सअप ग्रुपवर वारंवार गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह विधानं केले जात आहेत. तर या विधानांमध्ये 2 दिवसापूर्वी त्यांच्यावरती पैसे घेणे, पैसे देणे, ज्या गोष्टीचा त्यांचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही, असे जे विधानं त्या ग्रुपवर टाकून त्यांची जी बदनामी केलेली आहे, त्या बदनामीच्या विरोधात आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन सदर इसमा विरोधात त्याचा फोन नंबर इथं पोलीस स्टेशनला दिलेला आहे व त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही या गुन्हा दाखल करून निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला व सर्वांना आवाहन करतो की हे जे कोणी असे समाजविघातक लोक असतील यांना पोलिसांनी तात्काळ जेरबंद करावे व त्यांना योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी. जर पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्राजक्तदादा तनपुरे मित्रमंडळाच्या वतीने राहुरी शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, तरी याची आपण नोंद घ्यावी. व मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे जे कोणी भाड्याने पैसे घेऊन 2-2, 3-3 हजार रुपयाचे काय असं नसन पाकिट म्हणा किंवा काय पगार घेऊन जर असं सोशल मीडियावरती नेत्यांविषयी जर बदनामीकारक पोस्ट करत असतील तर अशा पगारी लोकांनाही माझं सांगणं आहे, जे कोणी असेल त्यांना, की आपण हे धंदे बंद करा, नाहीतर आपल्यालाही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. मान्य प्राजक्तदादा तनपुरे यांच्यावर जे आक्षेपार्ह लिखाण केले त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी कारवाई न झाल्यास आम्ही पुढील मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी आज देत आहे. दरम्यान फिर्याद दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, प्रशांत डवले, राहुल शेटे, प्रतीक तनपुरे, दादू साळवे, प्रदीप भुजाडी, बबन गुलदगड, गणेश कोहकडे, महेश उदावंत, ज्ञानेश्वर जगधने, नंदकुमार तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.